भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या आपल्या पतीपासून वेगळं होण्याच्या निर्णयावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। सानियानं आपल्या भावनांना सुद्धा वाट मोकळी करून देत हा प्रसंग कठीण असल्याचं म्हटलंय। पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट। सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा नेहमीच रंगते। टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या तलाकची चर्चा खरी ठरली आहे। सानिया आणि शोएबनं 2010 मध्ये लग्न केल्यावर अशाच अनेक चर्चा रंगल्या होत्या। सानियानं पाकिस्तानी मुलाबरोबर लग्न का केलं इथपासून ते ती आता कोणत्या देशाकडून खेळणार इथपर्यंत आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। 14 वर्षांचा संसार मोडून सानियानं आपला 8 वर्षांचा मुलगा इझहान सोबत राहण्याचा निर्णय घेतल्यावर शोएबच्या लग्नाचे फोटो समोर आल्यावर हे दोघे आता वेगळे झाल्याचं स्पष्ट झालंय। शोएबनं पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद सोबत तिसरा निकाह केलाय। कोविड काळात सानिया दुबईत असतानाच या दोघांमधील दुराव्याबद्दल चर्चिलं जात होतं। या काळात पुढे आलेल्या शोएबच्या काही फोटोंनी आता भर पडली आहे। या दोघांच्याही फॅन्सला अनेक प्रश्न पडले आहेत। त्यावर सानियाच्या वडिलांनी हा तलाक नसून खुला असल्याचं स्पष्ट केलं। मुस्लिम धर्मात जेव्हा पत्नी पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेते त्याला खुला म्हणतात। सानियानं विभक्त होताना कोणताही वाद घातला नाही, उलट शोएबला त्याच्या भविष्याकरता शुभेच्छा दिल्या आहेत। खरं तर सोशल मीडियावर सानिया आणि शोएबचे बरेच फॅन्स आहेत। तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत। कुटुंबासोबतचे क्षण, मुलाबरोबर घालवलेला वेळ याची अपडेट ती फॅन्सना देत असते। सानिया भारताची महत्त्वाची खेळाडू आहे। सानियानं वयाच्या 6व्या वर्षांपासून टेनिस खेळण्यास सुरुवात केली। तिनं 2022 मध्ये टेनिसमधून संन्यास घेण्याची घोषणा केली, पण त्याआधी तिनं नेत्रदीपक कामगिरी सुद्धा केली। 2003 मध्ये सानियानं व्यावसायिक टेनिसमध्ये प्रवेश केला। 2005 मध्ये WTA जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली। 6 ग्रँड स्लॅम विजय देखील तिच्या नावावर आहेत। 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरी विजेतेपद, 2011 मध्ये फ्रेंच ओपन अंतिम सामन्यात तिनं धडक मारली। 2012 मध्ये फ्रेंच ओपन दुहेरीमध्ये ती चॅम्पियन ठरली। 2014 मध्ये US ओपन मिश्र दुहेरीत ती चॅम्पियन ठरली आहे। विम्बल्डन, US ओपन महिला दुहेरीत तिनं चषक कमावलाय, तर 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन महिला दुहेरीत देखील ती चॅम्पियन ठरली आहे। त्यामुळे तिच्या विभक्त होण्याबरोबर तिनं देशाची मान उंचावणाऱ्या केलेल्या कामगिरीची सुद्धा निश्चितच चर्चा व्हायला हवी आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।